नमस्कार अँड हॅलो. मी स्वाती सर्वांचे मनापासून स्वागत करते आपल्या या चॅनलवर. आजची आपली लर्निंग आहे. जे काही तुमच्याकडे आहे त्या सर्वांबद्दल धन्यवादित राहा. खरंच खूप सुंदर पॉवर आहे या ग्रॅटिट्यूडमध्ये. ग्रॅटिट्यूड म्हणजे फक्त थँक्यू बोलणे नव्हे, तर ती एक अवस्था आहे. अवेअरनेसची, जागरूकतेची, एक जनरल रिअलायझेशन आहे. आयुष्य तुम्हाला खूप काही देत आहे, जेवढं तुम्ही नोटीसही नाही करत. जेव्हा तुम्ही धन्यवाद द्यायला सुरुवात करता तेव्हा जीवन पण तुम्हाला खूप असे क्षण देते ज्याबद्दल तुम्ही ग्रेटफुल फील केलं पाहिजे. खरंच ग्रॅटिट्यूड का इतकं महत्त्वाचं आहे, तर जेव्हा तुम्ही ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करता त्यावेळेस ब्रेन डोपामाइन अँड सेरोटोनिन हे केमिकल्स रिलीज करतात, जे रिस्पॉन्सिबल आहे हॅपीनेस, मोटिवेशन आणि इमोशनल बॅलन्ससाठी. ग्रॅटिट्यूड लिटरली रिवायर करतं ब्रेनला सोल्युशनसाठी. प्रॉब्लेमवर फोकस करून ते वाढवण्याची सवय हळूहळू ब्रेक होते ग्रॅटिट्यूडमुळे. खरं पाहायला गेलं तर शांत मनच पॉवरफुल आहे. ते अचीव करता येते ग्रॅटिट्यूडमुळेच. ज्यावेळेस तुम्ही कंप्लेंट, काळजी, भीती, चिंता, स्ट्रेसमध्ये असतात त्यावेळेस आपलं शरीर फ्लाईट किंवा फाईट मोडमध्ये असतं. जी सिच्युएशन तुमच्या हातात आहे तिला फाईट करणे आणि जी नाही तिच्याशीपासून फ्लाईट होणे म्हणजे तिथून पळून जाणे. ग्रॅटिट्यूड तुमची नर्वस सिस्टम रेस्ट आणि हील मोडमध्ये नेतं. मानवी नेचर असं आहे की जे आहे त्याबद्दल कधीच धन्यवादित नाही आणि जे नाही त्याबद्दल चेजिंग सतत. आपल्याकडे एखादी वस्तू, गोष्ट, रिलेशन, संधी असेल तेव्हा मात्र त्याची व्हॅल्यू करत नाही, आणि जेव्हा ते आपल्या हातात नसेल तेव्हा ते आपल्याला हवं असतं. मग त्याच्या मागे आपलं मन धावतं, म्हणजेच अवेअरनेस लॅकिंग असते. सतत मृगजळाच्या पाठीमागे धावण्याच्या स्थितीत असता तुम्ही. त्याने हाती काहीच लागत नाही. तुम्ही कितीही आणि कोणत्याही त्रासात असाल त्यावर एकच उपाय आहे, अवेअरनेस. आणि अवेअरनेसची सुरुवात ग्रॅटिट्यूडनेच होते. कदाचित आधी तुम्हाला जाणीवपूर्वक ती फिलिंग निर्माण करावी लागेल, पण नंतर तो तुमच्या स्वभावाचाच एक भाग होऊन जाईल. ते तुमचं सेकंड नेचर होऊन जाईल. त्यावेळेस तुम्ही नॅचरली हील व्हायला लागता. मोठमोठ्या गोष्टींपेक्षा स्टार्ट करा छोट्या छोट्या गोष्टींना थँक्यू बोलणे. ग्रॅटिट्यूड तुम्ही स्वतःच्या आयुष्याला, शरीराला, वस्तूंना, लोकांना, चॅलेंजेसला, या क्षणाला, नात्यांना, पैशाला, नोकरी किंवा बिझनेसना, तुमच्या इंटलेक्च्युअलला, भावनांना, आईवडिलांना, शिक्षणाला द्या. त्यावेळेस नक्की तुम्हाला समजेल कित्येक गोष्टी तुमच्याकडे आहेत जे नाही त्याच्या तुलनेत अबंडन्स अवेलेबल आहे तुमच्याकडे. फक्त एक्सपिरियन्स करण्याची गरज आहे. इथे आपण एक उदाहरण घेऊन समजून घ्या. एखादं नातं तुटलं असेल आणि त्याच्याच मागे जर तुम्ही धावत असाल तर तुम्ही कमतरतेला आकर्षित करत आहात. तुम्हाला तुमचं नातं हील करायचं असेल तर सर्वात आधी जी नाती तुमच्याकडे ऑलरेडी आहेत त्या सर्वांना ग्रॅटिट्यूड द्या. आणि स्वतःसोबतचं नातं ते अति महत्त्वाचं आहे हील करणं, कारण आपण सतत आपल्यासोबत राहतो. त्याला थँक्यू बोला, त्याबद्दल ग्रेटफुल राहा. जे नातं तुम्हाला हवं आहे त्यातील चांगल्या गोष्टींना शोधा, थँक्यू बोला. त्यात झालेल्या चुकांना आठवून स्वतःला आणि इतरांना दोष देऊ नका. ते नातं तुमच्यासाठी असेल तर नक्की तुम्ही त्या नातात पुन्हा येताल, पण ते नातं जर तुमच्यासाठी नसेल, हेल्दी नसेल, तर त्यातून तुम्ही बरे होऊन बाहेर पडताल. कोणताही रिग्रेट तुमच्या मनात राहणार नाही आणि त्याहूनही सुंदर बेस्ट नात्यात तुम्ही लवकरच येतात. ग्रॅटिट्यूडने सर्व काही शक्य आहे. प्रत्येक क्षणात जर तुम्ही ग्रेटफुल असाल तर तुमच्यासोबत सर्व काही छानच होईल, कारण जिथे नाराजी, दुःख, अनहॅपीनेस, कमतरतेची भावनाच नाही. सो स्टार्ट ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस फ्रॉम टुडे. आजची लर्निंग आवडली असल्यास ते लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूयात एका नवीन लर्निंगसोबत. तोपर्यंत स्वतःची, स्वतःच्या मनाची आणि भावनांची विशेष काळजी घ्या.